गडचिरोली जिल्ह्यातील विश्रामपूर मेंढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 13 जानेवारी 2025 ला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना शिबिर आयोजित करण्यात आले होते। एकता सामाजिक शिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने संचालित इंदिरा गांधी महाविद्यालय गडचिरोली तर्फे या शिबिराचा मुख्य उद्देश नशामुक्त युवा, अहिंसायुक्त युवा, ग्राम विकास ते राष्ट्र विकास हे होते। या शिबिराचे उद्घाटन भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार माननीय अशोक नेते यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले। या शिबिरात विद्यार्थ्यांनी एक प्रभावी नाटिका सादर केली असून सामाजिक प्रबोधनासाठी प्रेरणादायी ठरली आहे। या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यास अध्यक्षस्थानी विश्वशांतीदूत तथा सामाजिक नेते प्रकाश अर्जुनवार, उद्योगपती रमेश सारडा, सरपंच वैशाली चचाने, डॉक्टर कोरेवार, कुणाल निंबोडकर, संजय बारापात्रे, जीवन दाने, प्रमोद साखरे, अशोक अंबादे, मधुकर भोयर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। तसेच गावातील नागरिक, युवक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृक्षारोपण करणं, त्यांनी हे पण सांगितलं की या ठिकाणी डॉक्टर आहेत, आरोग्य शिबिर पण लोकांना तपासणं अतिशय चांगला कार्यक्रम। मला असं वाटतंय की गावातील संपूर्ण लोकांनी याचा फायदा घेण्याची आवश्यकता आहे। केवळ इथे बसलेल्या लोकांसाठी हा कार्यक्रम नाही आहे, तर संपूर्ण गावातील लोकांसाठी हा कार्यक्रम आहे। आता मला असं वाटतंय की गावातील जास्तीत जास्त सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला पाहिजे। 7 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि मला वाटतं कधी अनेक लोकांचा समाज गैरसमज असेल, पण मला असं वाटतं हे समाज गैरसमज विसरून हे 7 दिवस चालणारा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा। विशेष म्हणजे स्वच्छता म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे हे देशाचे महापुरुष महात्मा गांधी यांनी चालवलेली स्वच्छता मोहीम आहे, हातात झाडू घेणे आणि राबवणे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।